अक्षर संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि या संमेलनात दुसऱ्या दिवशी अनेक कलाकार इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 3 वेळा विनर झालेले सुरेश मंदरे सर देखील आपल्याबरोबर, जर आपण बघितलं तर सूक्ष्म कलाकृतीकार म्हणून त्यांची खरं तर ओळख आहे। इथं जर आपण बघितलं तशी भागवत गीतेमध्ये जवळपास 700 अध्याय असलेले सगळे त्यांनी एका पानावरती खरं तर लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर आपण बघितलं तर जगातील सर्वात लहान हस्तलिखित पुस्तक देखील त्यांनी खरं तर इथं प्रेमकथे तयार केलं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर गुरुचरित्र कथासार असेल, त्याचबरोबर 21,008 केळातले विठ्ठलाचे दिव्य रूप असेल, जीवेश्वरी अंगठ्याच्या आकारातील ग्रंथ असतील, लहान अक्षरातील लिहिलेले भारतीय राष्ट्रगीत असेल, त्याचबरोबर लहान अक्षरामध्ये लिहिलेली हनुमान चालीसा देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात। खरं तर अक्षर या अक्षरात साकारलेला महाराष्ट्राचा नकाशा देखील त्याने इथं तयार केला आपल्याला पाहायला मिळतो। विशेष म्हणजे राम या अक्षरात साकारलेला भारताचा नकाशा देखील त्यांनी तयार केला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जर आपण बघितलं तर सूक्ष्म कलाकृतीकार म्हणून त्यांची खरं तर राज्यभर खरं तर ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळते। स्वतः आपल्याबरोबर काय सांगताला तुम्ही या संमेलनामध्ये आलेला काय नक्की कला आहे? त्याला सूक्ष्म कलाकृती म्हणतात किंवा सूक्ष्म लेखनच म्हणतात। सूक्ष्म आता हे कसं कॅलिग्राफी म्हणतात, तसं मी सूक्ष्म सुलेखन हे आहे सूक्ष्म कलाकृती। काय काय तुम्ही लहान अक्षरात दिले आतापर्यंत? आता मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही आजपर्यंत किती छोटी पुस्तकं पाहिलेली आहेत की डायरीच्या किंवा पॉकेटमध्ये बसतील अशी तुम्ही पुस्तकं पाहिली असतील। तसं मी हा एक गुरुचरित्र कथासार ग्रंथ आहे, तो माचीसच्या आकारामध्ये लिहिलेला आहे। ही जीवेश्वरी आहे, ही अंगठ्याच्या आकारामध्ये लिहिलेली आहे। आता तसंच मी स्वतःच विचार केला की मी छोटं लिहितो तर पुस्तक किती छोटं लिहू शकतो। तर तुम्ही तिकडे पाहिलं तर जगातील सर्वात लहान हस्तलिखित पुस्तक माझंच आहे, मी लिहिलेलं आहे, माझ्या कविता आहे। ते फक्त 6 mm बाय 6 mm साईजचं आहे। तसंच तुम्ही भगवद्गीता पाहिली तर मोठी पाहिली असेल, जाडजोड पुस्तक असतं, ते वाचायला तुम्ही पुस्तक पाहिलं तर ते कानाडोळा करता, कारण एवढं मोठं पुस्तक कधी वाचायचं। मग ती एकाच पानावरती सामावून घेतली तर तुम्हाला बघण्याचा आनंद काय आहे की तुम्ही सगळं पुस्तक जरी नाही वाचलं तरी त्याचा फक्त स्पर्श केला तरी त्याचे तुम्हाला वाईब मिळतील। तर तशी ती भगवद्गीता आहे, संपूर्ण 700 श्लोक, 18 अध्याय एका पानावरती घेतलेले आहे। एका केळाचे तुम्ही किती तुकडे करता सांगा? आता तीळ जो असतो तो 2 mm चा असतो। माझे तसे 3 वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत, लिम्कामध्ये आहेत। एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला, ही मन माझ्या मनामध्ये आली। मग त्यानुसार मला एक विचार आला की एक तीळ 7 जणांनी महाभारताच्या वेळेस जर केले असतील तर तोच तीळ मी किती जणांना वाटून देऊ शकतो। तर पहिल्या वेळेस मी प्रयत्न केला त्यावेळेस एक तीळ 225 जणांना वाटू शकतो, म्हणजे एका तिळाचे मी 225 तुकडे केले। दुसऱ्या वेळेस 600 तुकडे केले आणि तिसरं जे रेकॉर्ड झालं ते 756 तुकडे करायचे झाले, म्हणजे एक तीळ 756 लोकांना वाटू शकतो। असं समाजाला याचा काय फायदा किंवा तरुणांनी या कलेकडे वळावं का? काय याचा अर्थार्जन होऊ शकतात? आता अर्थार्जनच्या दृष्टिकोनातून मी पाहत नाही, तर मी लोकांना किंवा नवीन पिढींना आपली कला स्वतःमध्ये काय आहे ती उजागर करण्यासाठी ही याचे एक्झिबिशन करत असतो। की हे पाहिल्यानंतर असं होतं की त्याच एजमध्ये किंवा लहान एजमध्ये मी सुरुवात केली आणि त्याच्यानुसार मी फक्त रील्स पाहणे आणि असंच फावला वेळ वाया घालवणे, त्याच्यापेक्षा आपल्याकडे कला आहेत त्या कशा उजागर करता येईल। आता मी स्वतः याच्यामधून अर्थार्जन करत नाही, मी मुलांना घडवण्याचं काम करतो। पण ते जी घडलेली मुलं असतील ते अर्थार्जन करू शकतात किंवा हेच नाही, असं कोणतीही कला असेल की बघितल्यानंतर ते प्रोत्साहित होतात आणि ते स्वतःची कला डेव्हलप करू शकतात। आता तुमचा TV9 मराठीचाच मी लिहून दाखवतो की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे एक्झिबिशन ठेवल्यानंतर मी हे भिंग ठेवलेले आहेत, तर हे भिंग ठेवले तर मला प्रश्न विचारतात की तुम्ही भिंग लावून लिहिता का? मी तुम्हाला लिहून दाखवतो, मी कुठलंही भिंग, हे सगळे जे केलेलं आहे कुठलाही भिंग चष्मा वापरत नाही किंवा मला अजून चष्मा लागलेला नाही किंवा मी चेक केलेलं नाही, मी तुम्हाला दाखवतो। असं तर थोडस पाठीमागे
ही साईज किती आता ही लहान आता हे आहे ना 1 mm ते 1.5 mm च्या मध्येच आहे. म्हणजे 2 ज्या लाईन्स आहेत त्या 1.5 mm च्या आतमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये 1 mm च्या आसपास अक्षर झालेले आहे. आपण बघितलं असेल की ही जी सूक्ष्म कलाकृती आहे ती मुलांनी खरं तर टीव्ही बघणे किंवा मोबाईलमध्ये रील बघण्यापेक्षा अशा कला शिकाव्यात आणि खरं तर समाजासमोर असं एक वेगळा कुठेतरी त्यांनी आदर्श निर्माण करावा असं खरं तर मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.